अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून विठ्ठल गंगाधर बाबळे यांना चाकू, वस्तारा, लाकडी काठी आणि लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी त्यांचा मुलगा अनिल विठ्ठल बाबळे वय 32 राहणार शहाजापूर तालुका कोपरगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी फिर्याद दाखल केली। त्यांच्या फिर्यादीवरून महेश सतीश जाधव, राजेंद्र सुभाष जाधव, कैलास सुभाष जाधव, सतीश सुभाष जाधव, ओमकार कैलास जाधव आणि सुभाष जाधव सर्व राहणार शहाजापूर तालुका कोपरगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीत अनिल बाबळे यांनी म्हटले आहे की दिनांक 17 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 8 वाजता त्यांचे वडील विठ्ठल बाबळे हे शहाजापूर येथून जात असताना शहाजापूर कॅनॉल जवळ महेश सतीश जाधव हा टपरी जवळ बसलेला होता। त्यावेळी विठ्ठल बाबळे यांनी महेश जाधव यास आमच्या भावबंदकीमध्ये पडून जमिनीचा जुना वाद असून तुम्ही आमच्यात पडू नका असे समजावून सांगितल्याने फिर्यादीत नमूद केले आहे। यानंतर अनिल बाबळे हे दुधाचे कलेक्शन करून कॅनॉल जवळून जात असताना सतीश सुभाष जाधव व राजेंद्र सुभाष जाधव यांनी त्यांच्याशी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या भांडणाचा फोनवरून आवाज ऐकून विठ्ठल बाबळे घटनास्थळी आले। त्यानंतर कैलास सुभाष जाधव, महेश सतीश जाधव, ओमकार कैलास जाधव आणि सुभाष जाधव यांनी विठ्ठल बाबळे यांना चाकू, वस्तारा, लाकडी काठी व लोखंडी गजाने डोक्यात मारहाण करून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या मारहाणीत त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। तसेच ओमकार कैलास जाधव याने दुधाची किटली अनिल बाबळे यांच्या पाठीवर मारली आणि पुन्हा आमच्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। मारहाणीनंतर विठ्ठल बाबळे यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे दाखल करण्यात आले। प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे। अनिल विठ्ठल बाबळे यांच्या फिर्यादीवरून महेश सतीश जाधव, राजेंद्र सुभाष जाधव, कैलास सुभाष जाधव, सतीश सुभाष जाधव, ओमकार कैलास जाधव आणि सुभाष जाधव सर्व राहणार शहाजापूर तालुका कोपरगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहेत। नमस्कार, मी राजू बाबळे, शहाजापूर तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर। मी ड्रायव्हर व्यवसाय करतो। तर माझा दुधाचा पण व्यवसाय छोटासा 5-6 कॅन मी कलेक्शन करतो। तर माझं कलेक्शन झाल्यानंतर मी घरी जात असताना कैलास सुभाष जाधव व राजेंद्र सुभाष जाधव, सतीश सुभाष जाधव ह्या व्यक्तीने माझी गाडी अडवली आणि मला म्हटले की तुझ्या बापाला समजून सांग, अन्यथा त्याला आम्ही मारून टाकू। मग मी म्हटलं असं इतकं काय झालं का माझ्या बापाला तुम्ही मारायचं असं बोलताय? तर ते म्हटले तुझ्या बाप म्हणतोय का याच्या संग राहायचं नाही, त्याच्या संग राहायचं नाही। म्हटलं माझा बाप काय बोलला, मला माझ्या वडिलांना कॉल करून विचारू द्या। तर मी कॉल लावला तर ते लगेच त्यांचे मुलं वगैरे आणि भाऊ काट्या, दांडे, वस्तारा आणि चाकू घेऊन आले आणि डायरेक्ट प्राणघातक हल्ला माझ्या वडिलांवर माझ्यावर केला। आम्ही दोघं असल्यामुळे समोरचे 8-10-12 लोक, त्यांचे लेडीज पण होते। लेडीज असल्यामुळे मी त्यांचे काय नाव वगैरे दिले नाही, बिचारे काय असताना। आणि मग तिने डायरेक्टली वडिलांच्या गळ्यावर चाकू मारायचा प्रयत्न केला। राजेंद्र जाधव आणि कैलास जाधव आणि ओमकार जाधव आणि महेश जाधव ह्या दोघांनी हात धरले आणि चाकूने मारायचा प्रयत्न केला। पण आमचे वडील असे खाली चाकूचा वार वाकवण्यासाठी वाकल्यामुळे त्यांचे ते वार डोक्यावरती झाले। तर मला एवढीच विनंती आहे का यांची इतकी दहशत झालेली का ते माझ्या मागे फिरता, मला भीतीचं वातावरण झाले। मी एकटा आहे, माझे लहान लहान मुलं आहे, आई वडील आहे, वडिलांना शुगरचा प्रॉब्लेम आहे, बीपीचा प्रॉब्लेम आहे। उद्या जर काही कमी जास्त झालं असतं तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार? मला शासनाला इतकीच मागणी आहे, पोलीस प्रशिक्षणाला, की मला न्याय हवा आहे, माझ्या वडिलांना न्याय हवा आहे, माझे 2 लहान लहान मुलं आहेत त्यांना न्याय हवा आहे। बस या घटनेची माहिती आणि गुन्हा दाखल केला आहे? हो, केलं आहे ग्रामीण पोलीस स्टेशनला। सध्या तुमच्या वडील कुठे आहात आणि त्यांची काय परिस्थिती? आता काल जेव्हा सिच्युएशन झाले, माझ्या वडिलांचं पूर्ण शर्ट वगैरे ब्लडनी भरलेलं होतं। तर मी त्यांना तातडीने कोपरगाव पोलीस स्टेशनला घेऊन आलो। आधी हॉस्पिटलला गेल्यामुळे पण हॉस्पिटलमध्ये काही लोकलनी घेतलं नाही का जास्त ब्लड असल्यामुळं। तर मी ग्रामीण आलो। ग्रामीण पोलीस स्टेशनने मला एक पर्ची दिली आणि ती पर्ची घेऊन मी आपल्या ग्रामीणच्या हॉस्पिटलमध्ये गेलो। तिथे त्यांनी आमच्या वडिलांना 7-8 टाके पडले। ते टाके पडल्यानंतर मग ते म्हणे त्यांच्या डोक्याला आत पण मार लागलेला असेल तर तुम्ही सिटी स्कॅन करा। तर मी सिटी स्कॅन केला। त्यानंतर ते हॉस्पिटलचे डॉक्टर काय म्हणे ग्रामीणचे की तुम्ही वडिलांना जास्त लागलेले, तुम्ही त्यांना दुसरीकडे कुठे पण
नेऊ शकता, हलवू शकता. तर मग मी तर आव्हाड हॉस्पिटल म्हणून आहे, त्यांच्याकडे मी वडिलांना स्टेटमेंट करतोय. माझी वडिलांची प्रकृती खूप अवघड आहे, त्यांना चक्कर येत आहे, जेवण करायचा पण प्रॉब्लेम आहे आणि उठता पण येत नाही. शुगर आणि BP खूप आहे त्यांना. उद्या जर त्यांना कमी जास्त झालं तर याचे दोषी कैलास जाधव, राजेंद्र जाधव, सुभाष जाधव, सतीश जाधव, ओमकार कैलास जाधव, महेश सतीश जाधव हे त्याचे जिम्मेदार असतील.